हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ना जे सगळ्या प्रकारची कांड करून थकलेत लाईफमध्ये, ज्यांनी फास्टिंग केलं, ज्यांनी नामजप केलं, ज्यांनी मेडिटेशन केलं, सगळं करून हाताला काही लागलं नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. हिंदुइझममध्ये एक असं स्क्रिप्चर आहे ना ज्याला मांडुक्य उपनिषद म्हणतात. त्या मांडुक्य उपनिषदमध्ये डायरेक्ट ड्रॉ ट्रूथ एक्सप्लेन केलं आहे सगळ्यात इझिएस्ट वेमध्ये. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या 3 स्टेटबद्दल ज्या सगळे प्लॅनेट अर्थवरचे ह्युमन बीइंग्स त्या 3 स्टेटमधनं जातात: जागृत, सुषुप्ती आणि स्वप्न, किंवा जागृत, स्वप्न, सुषुप्ती. जागृत स्टेट म्हणजे जिकडे आता अवेकन स्टेटमध्ये आपण आहोत. सेकंड, ड्रीम स्टेट, स्वप्न, जे थॉट्स ब्रेनमध्ये चालू आहेत नॉनस्टॉप, त्याचं ड्रीम स्टेट. अँड थर्ड इज अ डीप स्लीप, ज्याला आपण झोप म्हणतो. या 3 मेजर स्टेटमधनं सगळे प्लॅनेट अर्थवरचे लोक जातात. बट देर इज अ 4th स्टेट कॉल्ड तुरिया. या तुरिया स्टेटला सगळेजण आपण ओळखतो, पण कुठच्या नावाने? काही लोक याला शिवा म्हणतात, काही लोक याला विष्णू म्हणतात, काही लोक याला बुद्ध म्हणतात, काही लोक याला दत्त महाराज म्हणतात, काही लोक याला स्वामी समर्थ म्हणतात, काही लोक साईबाबा म्हणतात, काही लोक हनुमान म्हणतात. वेगवेगळ्या नावाने फक्त आपण या एकाच स्टेटचा एक्सपिरियन्स घ्यायचा प्रयत्न करतो आहे. प्रॉब्लेम हा आहे की आपण विशिष्ट अद्वैता म्हणजे ड्युअलिटीमध्ये असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट त्या स्टेटचा एक्सपिरियन्स होत नाही. आपण नेहमी कुठच्या तरी दुसऱ्या आयडेंटिटीला वर्शिप करतो जी की बाहेर प्रेझेंट आहे असं आपल्याला वाटतं. पण मांडुक्य उपनिषद हे कुठल्याच रिच्युअल्स, कुठच्याच स्क्रिप्चर्स, कुठच्याच मेडिटेशन टेक्निक्सबद्दल बोलत नाही, डायरेक्ट एक्सपिरियन्सबद्दल बोलतं, जे की सगळ्यात इझिएस्ट वे आहे. रिलिजियसली आणि बिलीफ सिस्टीममुळे डिवायडेड असलो ना तरी सगळे लोक या 3 मेजर स्टेजमधनं जातात: जागृत, सुषुप्ती आणि स्वप्न. डेली जातात. सगळे लोक जागे होतात, झोपतात आणि स्वप्न बघतात. स्वप्न म्हणजे जे झोपेत आपण बघतो ते स्वप्न नाही. मी आता जर जागा आहे, जितके लोक हा व्हिडिओ बघतायत, व्हिडिओ बघताना इफ यू आर थिंकिंग समथिंग इनसाइड, दॅट्स अ ड्रीम स्टेट. ओके, सो जागृत आणि ड्रीम हे कॉन्स्टंट एकाबरोबर एक चालू शकतं, सेपरेट नाही आहे. झोपायची गरज नाही आहे ड्रीम बघायला. यू आर ड्रीमिंग नॉन स्टॉप कंटिन्युअसली. ओके, पण जो ड्रीम करायचा जो डाटा आहे ना, विच इज बेस्ड ऑन पास्ट, दॅट्स ऑलरेडी डेड. जितके लोक आत्ता हा व्हिडिओ बघताना विचार करत आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये 3च प्रकारचे थॉट्स चालू शकतात. एक तर पास्ट बेस्ड, ओके, एक तर फ्युचरचे थॉट्स जे की स्टील बेस्ड ऑन पास्ट, ओके, आणि आत्ता जे काय मी बोलतो आहे त्याच्याबद्दलचे प्रेझेंट मुमेंटमधले थॉट्स. याच्या व्यतिरिक्त दुसरा डाटा डोक्यात काहीच नाही. इट्स जस्ट अ ड्रामा. वेन यू बिकम अवेअर, यू नॅचरली फॉल इन टू तुरिया. यू नॅचरली ते व्हायब्रेशन सेटल डाऊन होतात डोक्यातले. बाकी दुसरा कुठल्याच प्रकारचे टेक्निक्स, मेडिटेशन, नामजाप काही उपयोगाला येत नाही. सगळं ह्या स्टेट इथे येऊन सगळं सोडावं लागतं. ज्याला लास्ट बिफोर एनलाइटमेंट स्पेस म्हणतात ना, ती आहे मांडुक्य उपनिषद. डायरेक्ट जो व्यक्ती मांडुक्य उपनिषदचा एक्सपिरियन्स घेतो ना, त्याला बाकीची फालतूगिरी काही करावी लागत नाही.